आपलं नशीब आपल्याच हातीच असतो. एका बीजाचा वटवृक्ष होऊ शकतो, तसा केवळ एक सकारात्मक विचारही तुमचं अवघ आयुष्य बदलू शकतो. मात्र फक्त सकारात्मक विचार करून चालत नाही, तर त्या जोडीला अथक प्रयत्नांची कासही धरावी लागते. सकारात्मक विचारांमध्ये इतकी ऊर्जा असते की एखाद्याच्या जीवनात पूर्णतः परिवर्तन घडवण्याची ताकद त्यात असू शकते. अशी विचारसरणी असलेली व्यक्ती कोणत्याही संकटांचा सामना धैर्याने तर करतेच, व त्या संकटात देखील संधी शोधण्याचे प्रयत्न करते. अनेक यशस्वी लोकांची गोष्ट ऐकल्यावर अथवा वाचल्यावर असे स्पष्ट होते की त्यांचे विचार हे नेहमी सकारात्मक असतात. ते स्वतःला स्वयंशिस्त लावतात. जिद्द, चिकाटी, कष्ट, प्रामाणिकपणा असे अनेक सुगुण त्यांच्या अंगी असतात. दिलेला वेळ व शब्द ते नेहमीच पाळतात. त्यामुळे त्यांच्यावर सर्वांचा विश्वास असतो. ते त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देत नाही. त्यांच्यातील आत्मविश्वास हे त्यांचे धैर्य प्राप्त करण्याचे प्रमुख साधन असते. त्यांचे आचार व विचार ऐकल्यावर आवर्जून लक्षात येते की नाही हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसावा. ते नेहमीच प्रयत्नांवर विश्वास ठेवतात. म्हणून तर म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर नेहमी त्याचाच पाठीशी असतो जो प्रयत्न करतो. तुम्ही येल्लो सिनेमा पाहिला असेल, त्यात गुरु व शिष्याचे नाते, तसेच त्या शिष्याच्या यशाची कहाणी याचे अतिशय सुंदर चित्रण केले आहे. ती शिष्य गतिमंद असते, मात्र गुरूंना तिच्यामध्ये तो स्पार्क दिसतो जो इतरांमध्ये नसतो. तिला पोहण्याची प्रचंड आवड असते. जणू तिचा जन्म त्यासाठी झालेला असतो. तिची जिद्द व चिकाटी सर्वांसाठी खूप प्रेरक आहे. अशक्य ही शक्य करण्याचे सामर्थ्य तिच्यात असते. तिच्या गुरूंनी तिच्यासाठी घेतलेली मेहनत खरंच लक्षणीय आहे. ती तिच्या गुरूंच्या विश्वासाचे सार्थक करते. त्यासाठी अथक प्रयत्न करते. स्वतःचे 100% देते. न थांबता न थकता पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करते व जिंकते. हे सर्व शक्य होते केवळ तिच्या कष्टामुळे, तिच्या आईच्या त्यागामुळे व गुरूंच्या शिस्तीमुळे. योग्य वेळी योग्य गुरूंचे मार्गदर्शन मिळणे हे अतिशय महत्त्वाचे असते. गुरूंची प्रेरणा ही शिष्याचे भाग्य बदलू शकते. म्हणून गुरूंचे स्थान हे सर्वात मोठे असते. या सिनेमातून सकारात्मक संदेश दिला आहे, तो म्हणजे कधीही हार मानू नका. सतत प्रयत्नशील राहा व पुढे पुढे चालत राहा. अजून एक उदाहरण पाहूया. जर तुम्ही एकट्या रस्त्याने चालले आहात आणि अचानक तुमच्या मागे एक वाघ लागतो, तुम्ही तुमची सर्व ताकद पणाला लावून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावता, तेव्हा तुमच्या मनात एकच विचार असतो, तो म्हणजे या वाघाच्या तावडीतून सुटण्याचा. आणि काय आश्चर्य, तुम्ही एवढे जोरात धावता की तो वाघ देखील कंटाळतो. आता आपली संकट देखील या वाघाप्रमाणेच तर असतात. ती कधीही आपल्या समोर येऊन उभे राहू शकतात. मात्र ते धाडस, तो आत्मविश्वास, ती धडपड, आपली ताकद सर्वस्व पणाला लावून लढायचे आणि तोपर्यंत प्रयत्न करायचे जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. ही संकटच आपल्याला जास्त बलवान बनवतात. चढ उतार तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. सुख दुःख तर एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. मात्र दुःखात व संकटात जो धैर्याने सामना करतो, त्यावर मात करतो, तोच जिंकतो व यशस्वी वाटचाल करतो. कोणी एका दिवसात यशस्वी होत नाही. त्यासाठी त्याने अनेक महिने, अनेक वर्ष परिश्रम घेतलेले असतात. अनेक गोष्टींचा त्याग केलेला असतो. सतत कार्यरत राहिलेला असतो. नवनवीन गोष्टी शिकून त्या आत्मसात करून या स्पर्धेच्या जगात टिकू शकतो. कारण त्याचा ठाम विश्वास पडतो की नवीन सुरुवात ही कधीही, कोठेही व कोणत्याही वयात नव्याने होऊ शकते. त्याला वयाची मर्यादा नसते. ज्याच्या पंखात बळ असेल तर तो उंच भरारी घेणार, ह्यात तीळ मात्र शंका नाही. तो यशाचे गोड फळ चाखू शकतो. अशी व्यक्ती नेहमी वर्तमानात जगते. समजा त्याला वर्षापूर्वी उत्तम उद्योजक पारितोषिक मिळाले असेल. अनेक जण
त्याचे अभिनंदन करतात, शुभेच्छा देतात. मात्र ते यश डोक्यात न जाऊ देता, त्याच्यावर न थांबता आजवर फोकस करतो. मी आज काय आहे व आज काय केले पाहिजे ह्याच्यावर विश्वास ठेवतो. अपयश देखील पाचवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. अशाही परिस्थितीत न डगमगता न थांबता तो दुपटीने प्रयत्न करतो व यशस्वी होतो. हे अशक्य देखील शक्य करण्याची ताकद सकारात्मक विचारांमध्ये असते. अशी व्यक्ती कायम उत्साही, आनंदी व हसरी असते. त्याच्या अस्तित्वामुळे आजूबाजूचे वातावरण देखील प्रसन्न वाटते. अशी व्यक्ती सर्वांनाच सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. आज नाही जमले तर उद्या नक्की जमणार, हे आशादायी विचार त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. वेळेचा सदुपयोग करणे व योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे साहस ते नेहमीच करतात. अशी व्यक्ती कधीही नशिबाला अथवा कोणत्याही व्यक्तीला दोष देत नाही, कारण त्यांचा ठाम विश्वास असतो की आपले नशीब हे आपल्या हातात असते. ते घडवणे हे फक्त आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असते. ध्येय निश्चित असेल तर त्यापर्यंत पोहोचायला जरी वाटेत अनेक अडचणी आल्या तरी त्या खडतर प्रवासात सकारात्मक विचार नेहमी साथ देतात व आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. समस्या असली तरी त्याला तोडगा असणार, प्रश्न असेल म्हणजे त्यालाही उत्तर असणार. एक दार बंद झाले तरी दुसरी वाट असणार, फक्त शोधावी लागते. ती मिळाली की यश हे निश्चित आहे. काही व्यक्ती सतत नकारात्मक विचार करत असतात. मला हे जमणार नाही, मी कधीही यशस्वी होऊ शकत नाही, हे काही शक्य नाही, ही गोष्ट माझ्या नशिबात नाही, मला माझ्या नातेवाईकांनी अथवा मित्राने फसवले म्हणून माझी प्रगती झाली नाही, ही वास्तू चांगली नाही, माझे ग्रह सध्या चांगले नाही वगैरे. आता तुम्ही पहा, ह्याचे प्रत्येक वाक्य नाही या शब्दाशिवाय पूर्णच होत नाही. ते सतत निराश असतात व समोरच्याला दोष देतात. मात्र त्याचे हे लक्षात येत नाही की जेव्हा आपण एक बोट समोर दाखवतो तेव्हा राहिलेली 4 बोटं स्वतःकडे तर असतात. हे संकुचित नकारात्मक विचारच त्यांची प्रगती होऊ देत नाहीत. सकारात्मक विचार तुम्हाला स्वर्गाच्या म्हणजे यशाच्या दिशेने नेतात, तर नकारात्मक विचारसरणी तुम्हाला नरकाच्या दिशेने नेतात. मग तुम्हीच ठरवा तुम्हाला तुमचे भविष्य कसे हवे. आयुष्याच्या वाटेवर कधी काटे तर कधी सुंदर फूल असणार, मात्र ही वाटच आपल्याला दूरपर्यंत घेऊन जाणार. जो थांबतो तो संपतो, मात्र जो चालतो तोच तर जिंकतो. हेच तर आयुष्य आहे. मनुष्य जीवन ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. त्याचा कसा वापर करायचा हे मात्र सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. वाईट सोडून चांगले आत्मसात केले पाहिजे. वेळेला महत्त्व देऊन आलेल्या संधीचे सोन केले पाहिजे. जीवनात अशा अनेक संधी येतात, मात्र डोळसपणे त्या पाहिल्या पाहिजे. म्हणून तर म्हणतात, दृष्टी तशी सृष्टी. तुम्ही विश्वास जसे विचार रुजवता ते कित्येक पटीने वाढून तुम्हाला परत मिळतात. थोर व्यक्तिमत्व लाभलेली माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात, रात्री पडतात ती स्वप्न नव्हे तर स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही, स्वस्थ बसू देत नाही. आपण आपल्या मेंदूला ज्या सूचना देतो तशाच गोष्टी जीवनात घडतात. आता तुम्हीच पहा, आपल्या विचारसरणीचा किती मोठा प्रभाव आपल्या जीवनावर होतो. कारण क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. सकारात्मक विचार केवळ जिंकायलाच नव्हे तर हारल्यावर देखील पुन्हा उभे राहू लढायला शिकवतात. हीच तर आजच्या स्पर्धेच्या आधुनिक जगाची गरज आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.